सतनमो आदेश गुरुजी को आदेश। चलो मच्छिंदर गोरख आया, चेत मच्छिंदर गोरख आया, हे शब्द आपण पुष्कळ ऐकतो। आणि आपल्याला हे माहीत सुद्धा असेल की ही एक घटना आहे की दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी महाराज जेव्हा स्त्री राज्यामध्ये म्हणजे तिलोत्तमेच्या राज्यामध्ये स्वतःला गुंतून घेतात त्यावेळेस ते आपला योग बाणा संप्रदाय आणि परंपरा हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवतात। शब्द फार जपून वापरावे बरं का। आणि ते स्वतःला गुंतून घेतात। गुरु गोरक्षनाथ महाराज जेव्हा तपस्या करून बाहेर येतात त्यावेळेस ते दादा गुरूंच्या शोधासाठी म्हणजे स्वतःच्या गुरूंच्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या शोधासाठी निघतात। आणि मग त्यांना दादा गुरु कानिफनाथ महाराजांकडून कळतं की मच्छिंद्रनाथ महाराज तर स्त्री राज्यात आहेत। आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट मला असं वाटतं की मच्छिंद्रनाथ महाराज स्त्री राज्यात का बरं असतील, ते स्त्री राज्यात सुद्धा स्वतःच्या मर्जीने गेलेले नव्हते। जर आपण व्यवस्थितपणे नाथांच्या चरित्राचा अभ्यास कराल तर आपल्या एक लक्षात येईल की मच्छिंद्रनाथजी महाराज दादा गुरु हे स्वतःच्या मर्जीने स्त्री राज्यात गेले नव्हते। तिथे सुद्धा बीरबंकनाथजी महाराज म्हणजे हनुमंतरायजी महाराज त्याला कारणीभूत होते। आणि हनुमंतराय महाराजांच्या विनंतीवरून किंवा आदेशावरून मच्छिंद्रनाथ महाराजांनी तो प्रकृतीचा आणि प्रारब्धाचा भाग म्हणून स्त्री राज्यात प्रवेश केला, कारण त्यांना पुढे घडणाऱ्या घटनांचा अंदाज होता आणि त्यामुळे ते स्त्री राज्यात प्रवेशित करते झाले। कदाचित या शब्दांना किंवा या घटनेला मी एका सुंदर शब्दात गुंफू इच्छेल की ही या महापुरुषांची लीला असते। आपल्याला त्याच्यातला पुष्कळदा रिअल कॉज खरं कारण कळत नाही, परंतु त्यांना हे माहीत असतं की पुढे काय होणार आहे आणि काय नाही। कदाचित दादा गुरु मत्स्येंद्रनाथ महाराजांच्या स्त्री राज्यात जाण्यापायीच आम्हाला मीननाथजी महाराज मिळालेत आणि कदाचित दादा गुरु महाराज स्त्री राज्यात गेले म्हणून गोरक्षनाथ महाराजांचं हे योग रूप आम्हाला माहीत पडलं। त्यामुळे नाथ संप्रदायाच्या बाबतीत आपण जेव्हा बोलायला जातो, नाथ संप्रदायाच्या बाबतीत जेव्हा आपण अभ्यास करायला जातो, तेव्हा काही एक घटना ज्या आहेत त्या कुठेच तुम्हाला पाहायला भेटणार जे नाही, ज्या आपल्याला मच्छिंद्रनाथजी महाराज आणि गोरक्षनाथ महाराज म्हणजे गुरु आणि शिष्यामध्ये घडलेल्या दिसतात। इथे मच्छिंद्रनाथजी महाराज स्त्री राज्यात स्वतःला गुंतून घेतात आहे, मीननाथ महाराजांचा जन्म झालेला आहे आणि जोपर्यंत प्रारब्ध आणि भोगवेशामध्ये त्यांना तिथे थांबायचं होतं तिथपर्यंत तिथे थांबणारच, परंतु त्याला कारणीभूत या सगळ्या घटनेला कारणीभूत कुठेतरी गोरक्षनाथ महाराजांचं हे रूप सुद्धा असेल म्हणून ते स्त्री राज्यात प्रवेश करतात। आता स्त्री राज्याची प्रमुख अट काय होती तर स्त्री राज्यामध्ये कुठलाही पुरुष प्रवेश करू शकत नव्हता। याला अपवाद दादा गुरु मत्स्येंद्रनाथजी महाराज होते। म्हणून ज्यांचं वय किंवा ज्यांचं चित्र किंवा ज्यांचं रूप हे वयवर्ष 16च्या वर रेखाटल्या जात नाही आणि ते इतके सुकुमार आहेत, ते इतके नाजूक आहेत, ते योग मार्गाने प्रबल जरी असले तरी त्यांची कांती जी आहे देह कांती ती फार उज्ज्वल आहे, ते फार कोमल आहे। आणि हे का बरं माफ करा थोडासा नेटवर्क इश्यू होता। त्यांची कांती उजळ नितळ कोमल अंग आहे म्हणून त्यांना बाल यती गुरु ब्रह्मज्ञानी शंभुजती पण म्हणतात। आणि मग गोरक्षनाथ महाराजांनी काय कल्पना केली असेल, काय केलं असेल तर गोरक्षनाथ महाराज या स्त्री राज्यामध्ये स्त्री रूप घेऊन आले आणि ते रूप पहिलेच त्यांचं सुकुमार रूप, बालवय आणि ते तसेच गौरवर्णाचे प्रत्यक्ष शंकराचाच अवतार आपण म्हणून शंकराला कर्पूर गौरम म्हणतो। कर्पूर गौरम याचा अर्थ काय, कापरासारखे शुभ्र, त्यामुळे दिसायला पहिलेच अतिशय सुकुमार आणि त्यातल्या त्यात त्यांनी स्त्रीवेश धारण केला। त्यामुळे कोण्याही इतर स्त्री सैनिकांना हे लक्षातच आलं नाही की गोरक्षनाथ महाराज हे मूळचे पुरुष आहेत। आता याच्यात अजून एक क्लुप्ती अशी पण टाकता येईल जी तुम्हाला आवडेल की गोरक्षनाथ महाराज हे प्रत्यक्ष शंकराचा अवतार। शंकराचा जेव्हा आपण विचार करतो, आदिनाथ भगवंताचा विचार करतो, महादेवाचा विचार करतो, तेव्हा भगवान महादेव भगवान शंकर हे आपण सर्वांनी ऐकलं असेल अर्धनारीश्वर आहेत। त्यांच्यात स्त्रीचा पण गुण आहे आणि त्यांना पुरुषांचा पण गुण आहे। शिव हा शब्दच मुळी शिव आणि शक्ती या दोघांचा द्योतक आहे। त्यामुळे गोरक्षनाथ महाराज हे जर प्रत्यक्ष शंकराचा अवतार होते तर त्यांच्या या शक्तिरूपाला कोणी संशयाने पाहूच शकत नव्हतं। ते इतके सुंदर आणि इतके प्रभावी होते। आणि मग गोरक्षनाथ महाराजांनी काय केलं असेल तर योगशास्त्रामध्ये
ही गोष्ट पण फार महत्वाची आहे, ही ऐकून घ्यावी सर्वांनी. योगशास्त्रामध्ये नाद योग नावाचा सुद्धा एक स्वतंत्र विभाग आहे. म्हणजे प्रकृतीमध्ये जेवढे काही स्पंदनं, जेवढे काही आवाज, जेवढ्या काही हालचाली या उत्पन्न होतात, ह्या सगळ्या नादापासून उत्पन्न होतात. आणि गोरक्षनाथ महाराजांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना सांकेतिक भाषेमध्ये सांगायचं ठरवल्यानंतर त्यांनी मृदंगावर थाप मारली. एक लक्षात घ्यावं आणि ते महत्वाचं पण आहे, तुम्हाला सर्वांना ते आवडेल बरं का. संपूर्ण संगीताचा, नृत्याचा उगम हा भगवान आदिनाथांकडून, शंकरातून झालेला आहे. म्हणूनच त्यांना नटराज म्हणतात. आणि आजही आपण पाहिलं असेल, जेवढे नाट्यसृष्टीचे कलाकार आहेत किंवा एखादा वग जेव्हा निर्माण होतो किंवा एखादं नाटक जेव्हा सुरू होतं, कार्यक्रम जेव्हा सुरू होतो, तेव्हा भगवान शंकराच्या नटराज रूपाचीच पूजा केली जाते. त्यामुळे सर्व कलांचा द्योतक, संगीताचा द्योतक, नादाचा द्योतक हा भगवान शिव आहे, आदिनाथ आहे. आणि त्याचेच स्वरूप असलेले प्रत्यक्ष गुरु गोरक्षनाथजी महाराज इथे मृदंगावर थाप देतात आणि ते मृदंगातून एक नाद निर्माण करतात. त्याला आवाज नाही म्हणता ना बरं का, त्याला नाद म्हणता येईल. आणि तो नाद हा सांकेतिक भाषेमध्ये होता. तो नाद काय असेल? चलो मच्छिंदर गोरख आया, चेत मच्छिंदर गोरख आया, जाग मच्छिंदर गोरख आया. आता या सगळ्यांमध्ये काय झालं असेल तर गुरु गोरक्षनाथ महाराज म्हणजे प्रत्यक्ष शंकराचा अवतार जेव्हा आपल्या गुरूंना मृदंगाच्या थापेमधून योगनाद प्रदर्शित करून, ब्रह्मनाद प्रदर्शित करून सांगतो आहे, तेव्हा मच्छिंद्रनाथ महाराजांना कल्पना आली की आपला इथला प्रारब्ध आणि भोग, आपण ज्या कार्यासाठी या स्त्री राज्यात आलो होतो ते आता परिपूर्ण झालेलं आहे. आपल्याला आपल्या मार्गात परत नेण्यासाठी इथे प्रत्यक्ष गोरक्षनाथजी महाराज आले. या घटनेला किंवा या कथेला अनेक लोक अगदी विकृतपणे, विचित्रपणे प्रदर्शित करतात. काय आहे की आम्हाला धर्म सांगताना, धर्माचा उपदेश सांगताना तो अत्यंत सोप्या आणि सहज भाषेमध्ये आमच्या मनी ठसावा, आम्हाला समजून यावा म्हणून त्याला कथेचं रूपक देण्यात आलं. आणि ते कथेचं रूपक देताना उत्तम अधिकारी पुरुषांनी, जाणत्या पुरुषांनी ती जर कथा सांगितली तर त्याच्यातला सारांश, त्याच्यातला उद्देश आपल्याला लक्षात येतो. अंतु परंतु गडबड ही होते की आम्ही ती कथा वाचतो आणि त्या कथेतून आम्हाला ज्या प्रकारे व्याख्या करता येईल त्या प्रकारे व्याख्या करतो. इथे गुरु गोरक्षनाथ महाराजांची योग शक्ती, गुरु गोरक्षनाथ महाराजांची योग शक्ती, तपोबल हे मच्छिंद्रनाथ महाराज परीक्षण करतात आहे, टेस्ट करतात आहे. हा महत्वाचा भाग. 2, काहीतरी कारणामुळे कुठली तरी क्रिया करावी लागली म्हणून मच्छिंद्रनाथजी महाराज हनुमंतराय महाराजांच्या आदेशावरून स्त्री राज्यात गेले. ते स्वतःच्या मर्जीने तिथे गेलेले नाही. त्यामुळे काही लोकांचं जे अक्कल असते की मच्छिंद्रनाथ महाराज एवढे मोठे योगी होते, ते जर नाथ संप्रदायाचे प्रवर्तक समजले जातात, मग ते स्त्री राज्यात कसे गुंतले? एक लक्षात ठेवा, आपण ज्या क्रिया करतो त्या बेशुद्धीत करतो, अचेतनेमध्ये करतो. हे जे महापुरुष आहे हे क्रिया घडवितात. त्यामुळे ती क्रिया का बरं घडली असेल तर मी अगदी स्पष्ट सांगतो. गोरक्षनाथ महाराजांची योग प्रवृत्तता टेस्ट करायसाठी, परीक्षण करायसाठी दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांनी स्वतःला स्त्री राज्यात जमवून घेतलं. आणि 2, याद्वारे मीननाथांचा सुद्धा जन्म झाला. मृदंगावर मारलेली थाप ही मच्छिंद्रनाथ महाराजांच्या योग प्रवृत्तीला परत कारक होते. त्यानंतरच्या अनेक घटना आहे की ज्यावेळेस एका शिष्याने गुरूंना परत आणलाय. मला तर वाटतं की याच्यात काही नाविन्य नाही. उलट यानुसार नाथ संप्रदायामधली एक फार सुंदर गोष्ट लोकांच्या समोर आली पाहिजे की इथे वारकरी संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे एक प्रमाण आहे, आपणासारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी, या उक्तीला इथे सत्यता मिळते की मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपला शिष्य गोरक्षनाथाला त्या पद्धतीवर, त्या योग्यतेवर नेऊन ठेवलं होतं की इथे दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराज जरी गुरु असले तरी शिष्य त्यांच्याच बरोबरीचा होता. म्हणून या प्रारब्ध आणि प्रकृतीच्या कर्मामधून जेवढा वेळ मच्छिंद्रनाथजी महाराजांना स्त्री राज्यात द्यायचा होता तेवढा त्यांनी दिला. आणि गोरक्षनाथ महाराजांच्या योग प्रकाराची, योगाच्या बळाची एक परीक्षा सुद्धा मच्छिंद्रनाथ महाराजांना घेता आली. नाथ संप्रदायामधलं हे सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे की
आम्ही गोरक्षनाथ महाराजांचा सुद्धा एक मंत्र म्हणताना गोरक्ष बालम गुरु शिष्य पालम म्हणतो. गोरक्ष बालम, गुरु हा शिष्य, बरं का, गोरक्ष बालम गुरु शिष्य पालम. आम्ही सर्वात पहिले गोरक्षनाथ महाराजांना गुरु म्हणतो आणि नंतर शिष्य म्हणतो, कारण ते प्रत्यक्ष शंकराचा अवतार आहे. आणि नाथ संप्रदायाच्या माध्यमातून, नाथ तत्वज्ञानाच्या माध्यमातून गुरु शिष्य परंपरा ही रूढीला आणण्यासाठी शंकरांनी प्रत्यक्ष जरी बालयती शंभूजती गुरु गोरक्षनाथ महाराज म्हणून अवतार घेतला असला तरी मायारूपी म्हणजे विष्णू स्वरूपी मच्छिंद्रनाथ महाराजांकडून मंत्र दीक्षा घेतली, त्यांना गुरु केलं. त्यामुळे नाथ संप्रदायामध्ये गुरु आणि शिष्य ही सर्वात मोठी आणि आद्य परंपरा प्रतिष्ठित झाली. मला अजून एक गोष्ट मुद्दामून सांगावी वाटेल. याच गोष्टीचा उहापोह कैवल्य साम्राज्ञ चक्रवर्ती माऊली महाविष्णू श्रीमंत श्री ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्यांच्या ज्ञानेश्वरीमध्ये करतात की या परमार्थाच्या मार्गात, या अध्यात्माच्या मार्गामध्ये कोटीच्या वरी लोक निघतात, परंतु एखादाच तरुण जातो या माया नदीला. मम माया दुरत्यया असं ते वर्णन करतात. आणि ज्ञानोबाराय महाराज नाथ संप्रदायाच्याच या गुरु शिष्य परंपरेला पुढे नेताना म्हणतात की इथे स्वतःच्या मनाने जे पुढे जायला निघले ते कुठेच पोचले नाही. मग तरलं कोण? तर ज्यांनी शास्त्रावर आणि गुरूंच्या वचनावर श्रद्धा ठेवली. मला तरी असं वाटतं की गोरक्षनाथ महाराज हे नाथ संप्रदायाचे आद्य प्रवर्तक जरी असतील तरी आजही त्यांचं लौकिक, त्यांचा मोठेपणा आणि त्यांचं श्रेष्ठत्व हे दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचे शिष्य म्हणूनच प्रकाशित होतं. त्यामुळे चलो मच्छिंद्र गोरख आया हे वाक्य मात्र लोकसंगीतातलं नाही. आम्ही संगीतावर राज्य करतो आणि म्हणून आजही मृदंग, पखवाज, वाद्य आणि संगीत या क्षेत्रामध्ये जेवढे काही साधक आहेत, मी वादक नाही म्हटलं, साधक आहे, ते पहिले गोरक्षनाथ महाराजांना प्रणाम करतात आणि नंतरच मृदंगावर थाप मारतात. उत्तर भारत, बिहार, पंजाब या भागांमध्ये अजूनही सगळे संगीत कलाकार संगीताचा आद्य म्हणून गोरक्षनाथ महाराजांना पूज्य करतात. आणि असं म्हटलं जातं बरं का, प्रवृत्ती मार्गामध्ये असं म्हटलं जातं की ज्याला पखवाजामध्ये उत्तमता प्राप्त करायची आहे, ज्याला पखवाजामध्ये स्वतःचं नाव कमवायचं आहे, पखवाज सिद्ध करायचा आहे, साधना करायची आहे, त्यांनी गोरक्षनाथ महाराजांचं संपुट लावूनच पखवाजाला नमन करून तो वाजवावा. चलो मच्छिंद्र गोरख आया, जाग मच्छिंद्र गोरख आया, चेत मच्छिंद्र गोरख आया, ही एका योग्याची नादवाणी आहे बरं का. ही कथा साधारण जरी वाटत असली तरी या कथेमध्ये फार मोठा अर्थ दडलेला आहे की प्रारब्ध आणि कर्मवेशानुसार या धरेवर साधूंनी, महात्म्यांनी, नवे नवे देवानी सुद्धा जन्म घेतल्यावर त्याला ते कर्म करावंच लागतं आणि त्या कर्माच्या पाठीमागे काहीतरी कारण असतं. आपण कर्मापासून पळायचा प्रयत्न करतो. साधू, संत, महात्मे इतकंच नाही तर भगवंताचे प्रत्यक्ष अवतार हे कधीच कर्म टाळत नाही. म्हणून रामानी सुद्धा वनवास भोगला, कृष्णाने सुद्धा श्राप भोगला आणि दादा गुरु मच्छिंद्रनाथजी महाराजांनी सुद्धा स्त्री राज्यामध्ये जाऊन आपलं कर्तव्य आणि कर्म निभवलं. आणि त्यांनी स्वतःचं कर्तव्य आणि कर्म निभवल्यानंतर बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरक्षनाथ महाराजांनी स्वतःच्या योग बलानी त्यांना तिथून परत आणलं. त्यामुळे जाग मच्छिंद्र गोरख आया, चलो मच्छिंद्र गोरख आया आणि चेत मच्छिंद्र गोरख आया हे ऐकत असताना आपल्यात सुद्धा मायेमध्ये गुंतलेला तो जो मच्छिंद्र आहे तो योग प्रवृत्तीकारक गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या याच वचनाने परत अध्यात्म मार्गात, साधना मार्गात येईल याचा प्रयत्न करावा. विनाकारण तर्क लावत बसू नये. तर्काने काही प्राप्त होत नाही बरं का. म्हणून नाथ संप्रदायाची ही अनन्य परंपरा आहे, गुरु शिष्य परंपरा. आणि गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया या नियमानुसार गुरु से बडा कोई नाही. म्हणून लक्षात ठेवा, जाग मच्छिंद्र गोरख आया हे वाक्य आणि हे लोकगीत जेव्हा जेव्हा आपण ऐकू तेव्हा तेव्हा आम्ही सुद्धा दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचं स्मरण करायचं आणि आपल्या कर्मातून कुठेतरी मुक्तता होऊन आपल्याला परत निवृत्ती मार्गात जायचं आहे आणि तो गोरक्षच आपल्याला बोलवतो आहे असं म्हणून परत निवृत्ती मार्गाला, साधनेच्या मार्गाला, अध्यात्माच्या मार्गाला लागावं. बी पॉझिटिव्ह.
प्रत्येक गोष्टीमधून काहीतरी पॉझिटिव्हिटी घ्यावी. आणि मला तरी असं वाटतं की जेव्हा जेव्हा आम्ही गोरक्षनाथांचं स्मरण करतो, मच्छिंद्रनाथ भगवंताचं स्मरण करतो, कानिफनाथ दादांचं स्मरण करतो, जालिंदरनाथ बाबांचं स्मरण करतो, प्रभू रामचंद्राचं स्मरण करतो, प्रभू कृष्णांचं स्मरण करतो, त्यावेळेस आम्ही विचारांनी पॉझिटिव्हिटी ठेवली पाहिजे. मला तरी असं वाटतं की जेव्हा जेव्हा आपण स्वतःला भक्त म्हणू, नाथपंथी म्हणू, तेव्हा स्वतःला वेगळ्यांनी पॉझिटिव्ह म्हणायची गोष्ट नाही. कारण आपली खूण, आपला परिचय ही पॉझिटिव्हिटीच असली पाहिजे. असो, आपल्याला हे सगळं प्रमाण आवडलं असेल अशीच मी आशा करतो आहे. आणि शॉर्ट बट स्वीट धर्मामध्ये हे थोडंसं लॉंग बट स्वीट धर्म झालेलं आहे. तरी मला असं वाटतं की या कथेतून आपल्याला सुद्धा नाविन्य मिळालं. टीका करत बसण्यापेक्षा त्या कथेच्या पाठीमागचा मूळ मतितार्थ काय आहे हा आपण जर लक्षात घेतला तर आपल्यात सुद्धा अनेकोत्तम बदल होतील. लक्षात ठेवा, कथेच्या रूपाने आपल्याला धर्म सांगण्याचा अट्टहास होता, कथेच्या रूपाने मनोरंजनाचा अट्टहास नाही बरं का. असो, नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथजी भली करे. आणि हो, मला कोणीतरी विचारलं की नाथजी गुरुजी भली करे याचा अर्थ काय होतो. काहीच नाही. हा हिंदी प्रांतातला एक सुंदर वाक्यप्रयोग आहे की आपल्या सर्वांचं भलं गुरु गोरक्षनाथ महाराजांनी करावं. आणि जेव्हा आपण गोरक्षनाथ महाराजांचे, दादा गुरु मच्छिंद्रनाथ महाराजांचे भक्त म्हणवतो, नाथपंथी म्हणवतो, त्यावेळेस या जगातल्या सर्व जीवांप्रती आपण धन्यवादच मानायला पाहिजे. लक्षात ठेवा, ही ज्ञानी होण्याची पहिली पायरी आहे. नम्रता हे सर्वात मोठं भक्तीचं द्योतक आहे बरं का. अधिकार आणि सिद्धी नाही. आणि सर्वात मोठी सिद्धी काय, तर प्रत्येक क्षणाक्षणाला, प्रत्येक कणाकणाला आम्ही ज्या दिवशी गोरक्ष म्हणू, भरला घनदाट हरी दिसे, ही अवस्था जेव्हा आम्हाला प्राप्त होईल त्या दिवशी आम्हाला सर्वात मोठी सिद्धी प्राप्त झाली असं समजू. त्यामुळे आजच्या या शॉर्ट बट स्वीट धर्मा किंवा लॉंग बट स्वीट धर्मा संवादामध्ये आपल्याला काय मिळालं याची माहिती मला नक्की कळवावी. स्वामी सेवेकरी कोल्हापूर, मी हे मार्गदर्शन सुंदर याच्यापायी करू शकतो किंवा मी तुमच्याशी संवाद एवढ्यासाठी साधू शकतो की माझ्यावर सुद्धा गुरुकृपा आहे. गुरुकृपा ही केवलम. लक्षात ठेवा. त्यामुळे नाथ संप्रदायाची सर्वात महत्त्वाची खूण आणि नाथ संप्रदायामधून निर्माण झालेल्या अनेकोत्तम संप्रदायांची सर्वात महत्त्वाची खूण कुठली माळ, टिळा आणि गणवेश नाही. गुरूंची शरणागती, सद्गुरूंचं दास्यत्व हे नाथ संप्रदायाचं द्योतक आहे. तुमच्या आणि आमच्या बापांनी गुरु गोरक्षनाथ महाराजांनी सुद्धा गुरूंचं दास्यत्व स्वीकार केलं. त्यामुळे आपण सुद्धा तेच करावं. गुरु करावा आणि गुरुंना नुसतं करून ठेवू नये तर अनन्य शरण जावं, त्यांची सेवा करावी. हा नाथ संप्रदायाचा सर्वात मोठा सिद्धांत आहे. निगुरान रहिबा. असो, त्यामुळे जाग मच्छिंद्र गोरख आया, चेत मच्छिंद्र गोरख आया, चलो गोरख मच्छिंद्र को लेके चलो. आम्ही जेव्हा जेव्हा या मायेमध्ये गुरफटू, जेव्हा जेव्हा आम्ही संशयामध्ये फसू, जेव्हा जेव्हा आम्ही प्रश्नांमध्ये फसू, जेव्हा जेव्हा आम्ही संसाराच्या या क्रियाकलापामध्ये फसू, त्यावेळेस गोरक्षनाथ महाराजांचे हेच वाक्य आम्ही स्वतःला ऐकवावे आणि आमच्या मच्छिंद्रनाथाला, मन म्हणजे मच्छिंद्र आहे आणि ध्यान म्हणजे गोरक्ष आहे, त्याला परत साधना मार्गाला, देव मार्गाला, अध्यात्म मार्गाला प्रवृत्त करावं. असो, पुनश्च आपल्या सर्वांना प्रणाम करतो. नाथजी गुरुजी भली करे, गुरु गोरखनाथ जी भली करे. आदेश. हमेशा खुश रहना.